नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आता आपण नव्या इमारतींबाबत जाणून घेणार आहोत। नव्या इमारती म्हणजे नवी बीडीडी चाळ, खरं तर नवीन बीडीडी चाळ नव्हे तर नव्या बीडीडी चाळीचे टोलेजंग इमारती असंच म्हणावं लागेल। कारण ज्या 4 मजली या बीडीडी चाळींमधून आता जे नागरिक आहेत ते त्यांचं स्वप्न मोठ्या इमारतीत मोठ्या खोलीत म्हणजे 500 स्क्वेअर फुटांच्या खोलीमध्ये आपलं स्वप्न रंगवणार आहेत। मात्र असं असलं तरी त्यांच्या ज्या त्रुटी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, मुळात त्यांच्या भावना या आपण जाणून घेतल्या, त्या भावना या इमारतींमध्ये पूर्ण होणार का हा सवाल त्यांच्या पुढ्यात आहे। सध्या जर तुम्ही माझ्या मागे पाहत आहात ती म्हणजे आहे नवी बीडीडी जी उभी राहत आहे। नवीन सोसायटी त्यांची निर्माण होत आहे, जी पहिला प्रस्ताव या इमारतींचा हा 22 मजली होता, मात्र आता हा 40 मजली इमारतींचा प्रस्ताव आहे। त्यानुसार 40 मजली टोलेजंग इमारत आपल्याला उभी राहिल्याचं पाहायलाही मिळतं आहे। हळूहळू इथे जे बीडीडीवासी आहेत त्या हळूहळू या इमारतीमध्ये वास्तव्यास जाणार आहेत। असं म्हटलं जातं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा मुद्दा समोर आला, पण तुम्हाला माहिती आहे का बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा मुद्दा हा 1996ला युती सरकारच्या काळात पुढे आला। त्यावेळी हा 200 स्क्वेअर फूट घर मिळावं ही मागणी पुढे आली, पण हा प्रस्ताव पुढे गेला नाही। त्यानंतर गृहनिर्माण मंत्री रोहिदास पाटील असताना 300 फुटांचं घर मिळावं ही मागणी पुढे आली। 2018मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं अशी मागणी पुढे आली आणि मागणी मान्य होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। त्यानंतर पुन्हा पक्षफुटीपूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं। यावेळी 15,593 घरं, 8,120 व्यापारी गाळे बांधण्याचा प्रस्ताव आहे। आधी 22 मजली इमारतींचा प्रस्ताव होता, मात्र त्यानंतर 40 मजली इमारती करण्याचं निश्चित झालं। जेव्हा आपण वरळी बीडीडी चाळीमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला इथे एक मैदान पाहायला मिळतं। हे मैदान म्हणजे वरळीचं जांभोरी मैदान। खरं तर हे मैदान केवळ खेळासाठीच नाही आहे, तर या मैदानाला ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे। हे ऐतिहासिक मैदान आहे ज्या मैदानामध्ये अनेक सभा पार पडलेल्या आहेत। मुळात अशी माहिती समोर येते जी म्हणजे या मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा सभा झाली होती। मुळात हे मैदानसुद्धा ज्यावेळेला पुनर्वसनाचा मुद्दा आला तेव्हा हे मैदानसुद्धा जाणार कसा सवाल होता, मात्र या मैदानाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे हे मैदान जसंच्या तसंच राहणार आहे। मात्र या मैदानाच्या चौबाजूला आपल्याला नवं बांधकाम पाहायला मिळणार आहे, नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे जुनी बीडीडी नव्या बीडीडीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे। बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिल्या टप्प्यामध्ये 556 रहिवाशांना त्यांच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहे। येत्या गुरुवार 14 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या 556 रहिवाशांना त्यांच्या नव्या घराच्या म्हणजे नव्या बीडीडी चाळीतील या टोलेजंग इमारतीतील घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत। त्यामुळे एक स्वप्न जे बीडीडी चाळीमध्ये राहत होते त्यांचं पूर्ण होण्याचं हे दुसरं स्वप्न पूर्ण होणार आहे। त्यामुळे निश्चितच आता त्यांच्या नव्या इमारतीत गेल्यानंतर भावना कशा आहेत, ते वातावरण कसं आहे, त्यांना ते वातावरण मानवतं का, नवीन बीडीडी चाळ त्यांना जुन्या बीडीडी चाळीची आठवण ही कमतरता भासू देणार नाही का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण बीडीडी चाळ म्हणजे काय, या बीडीडी चाळी नेमक्या कोणासाठी बांधल्या, या बीडीडी चाळी नागरी वस्तीत कधी निर्माण झाल्या, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। त्यानंतर आता हे बीडीडीवासी येत्या 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या नव्या घरांमध्ये म्हणजे टोलेजंग या 40 मजली इमारतीमध्ये जाणार आहेत। या बीडीडीमधील जवळपास 556 रहिवाशांना 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरांचा ताबा मिळणार आहे। त्यामुळे आता या सगळ्यावरती प्रतीक्षा राहणार आहे, ते म्हणजे उर्वरित बीडीडीवासी त्यांच्या नव्या घरात कधी जाणार। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। सोबतच तुमच्या या बीडीडी चाळीसोबत काय आठवणी आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी वैभव पाटील, मुंबई।